काँग्रेस पक्षातून इतर पक्षात जाणारे जे कोणी पदाधिकारी असेल त्यांच्यामुळे काही फरक पडणार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केलं। सोलापूर काँग्रेसमधून अनेक एकनिष्ठ आणि जुने पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत। गेल्या काही दिवसात काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे आणि शनिवारी विनोद भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर याबद्दल बोलताना काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी यामुळे पक्षाला काही फरक पडत नाही, आम्ही जिद्दीनं निवडणूक लढवू आणि सर्वांचा विचार करू असं सांगितलं। निश्चित मिळून आम्ही काम केलेलं आहे। दुःख तर होणारच। पार्टीने त्यांना शहरात मान दिला, जिल्ह्यात मान दिला, प्रदेशवर मान दिला। कमी वेळामध्ये एवढं तुम्ही एवढं तुम्हाला प्रदेशवर तुम्हाला नेमलं होतं। या गोष्टीचा विचार त्या लोकांनी केला पाहिजे जे गेलेत तरी। आम्ही ठरलो होतं की आम्ही पहिले एकत्र चालतो आणि पहिले आमच्या तर चर्चा होते, नंतर मग अन्य मग एखादा दुसरा मनसेला शीट जाईल किंवा भविष्य काळात आम्हाला सगळ्याला वाटलं वंचितला देखील घ्यायचा असं त्यांची ह्या ठिकाणी चर्चा होणार आहे। हे सगळे चर्चेतून प्रश्न सुटते। पहिले आमच्या लोकांना द्यावं लागेल आणि मग राहिलेले समजा जे जे येतील, ज्या प्रभागात आम्हाला वाटतंय घ्यायचं आहे, ज्यांच्या भाजपवर अन्याय होईल त्या ठिकाणी आमच्या काय संपर्क ते आमच्याकडे येतील। निकाल काय तर बघताना पंढरपुरात कोण आहे, सांगोल्यात कोण आहे, अकलूजमध्ये कोण आहे, ह्यावर तुम्ही विचार करा ना, कोण पुढे आहे, भाजप पुढे आहे का काँग्रेस पुढे आहे। फक्त बोलाच असतंय दादा। ऍक्च्युली रिझल्ट तुम्हाला कळेल आमचा। आता आम्ही सगळे बसतोय, येणारा महापालिकेचा बी रिझल्ट कळेल तुम्हाला। तसंच प्राध्यापक अशोक निंबर्गी यांनी एका बाजूला वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणारा कार्यकर्ता उपेक्षित राहू लागलाय अशी भावना भाजपमध्ये असल्यामुळं अनेक भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज असल्याचं सांगितलं। भाजप नेतृत्वाने सूज आणि बाळसा यातलं फरक लक्षात घ्यावा। एका बाजूला वर्षानुवर्षे काम करणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता उपेक्षित राहू लागलाय, अशा प्रकारची एक भावना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बळावत चाललेली आहे। त्यामुळं केवळ आमची ताकद वाढली हे दाखवण्यासाठी उमेदवारी अर्ज मागणीसाठी शुल्क न ठेवणं आणि त्यातून गर्दी होणं, याला ती ताकद म्हणायचं नाही। आता 1000-1200 अर्ज आलेत असं सांगितलं जातं, त्यातलं 100 लोकांना दिलं, 102 लोकांना दिलं तर बाकी त्यांची समजूत कशी काढणार? समजूतदार कोण आहेत? मग असं होत नसतं। याचा निश्चित फटका बसल्याशिवाय राहत नाही। सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटणं स्वाभाविक आहे ना। ज्यांनी पक्ष उभं केलं त्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असेल तर ते कार्यकर्ते आवाज करणार। फक्त आक्रोश कार्यकर्त्यांपुरतं मर्यादित राहिलेला नाही, तर भाजपातले 2 आमदार देखील हाच आक्रोश करतायत, त्यांचं देखील हेच म्हणणं आहे। त्यामुळे जे काही चाललंय फारसं चांगलं चाललंय असं सध्या तरी भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे व्यक्तिगत गाठीभेटीच्या वेळेला कळतं की कुणीही समाधानी नाही।